श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पांडुरंग हे विष्णू रूप आहे हे सर्वांना माहिती आहे, पण विठ्ठल रूपाची मूळ आणि कुळ कुठे सापडते हे आपण आज जाणून घेणार आहोत. आषाढी एकादशी 2025 निमित्त हा आपण व्हिडिओ बनवत आहोत. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. वेद पुराणात न सापडणारा पांडुरंग पंढरपुरात आले कुठून हे आज आपण बघणार आहोत. भगवान श्रीकृष्ण हा विष्णूचा 8वा अवतार आहेत. त्यानंतरही भगवंतांनी अवतार घेतला, पण शस्त्र हाती घेणार नाही असा निर्धार केला. केवळ संत सज्जनांच्या आग्रहापोटी ते विठ्ठल रूपात आले आणि कटेवर हात ठेवून विटेवर उभे राहिले अशी आख्यायिका सांगितली जाते. पांडुरंगाच्या हातामध्ये शस्त्र का नाहीये, तर भगवान श्रीकृष्ण हे महाभारतातील कौरव आणि पांडवाच्या युद्धानंतर विश्रांती घेण्यासाठी म्हणून या भागामध्ये आले होते. ते प्रथम कर्नाटकात आले व तेथून पुढे पंढरपुरात भक्त पुंडलिकाच्या भेट घेण्यासाठी आले होते. म्हणून आजही हंपी येथे पुरातन विठ्ठल मंदिर आहे तेथे, परंतु त्या मंदिरामध्ये विठोबाची मूर्ती नाही, कारण तो तेथून पंढरपुरामध्ये गेले असे सांगितले जाते. भक्ताशी सदिच्छा भेटीला जाताना शस्त्राची आवश्यकता नाही या विचाराने पांडुरंग निशस्त्र आले. मात्र भक्त पुंडलिक आई वडिलांच्या सेवेमध्ये व्यस्त असल्याने त्याने वीट पुढे सरकावून तेथे थांब असं म्हणत प्रतीक्षा करण्यासाठी विठ्ठलाला सांगितले होते. त्यानुसार भक्ताच्या आज्ञेवरून पांडुरंग कटेवर हात ठेवून 28 युगे विटेवर उभा आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. भगवंताच्या रूपामध्ये फक्त पांडुरंग असे रूप आहे की त्यांच्या हातामध्ये शस्त्र नसून ते हात त्यांनी कमरेवर ठेवलेले आहेत. पांडुरंगाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य हे आहे की हातात जरी शस्त्र नसले तरी त्यांच्या संपूर्ण अंगावर ईश्वरी चिन्ह आहेत, म्हणून तर तेथे ईश्वरी शक्ती जाणवते. आजपर्यंत अनेक संतांना ती अनुभवास आलेली देखील आहे. पांडुरंगाच्या कोणत्याही हातामध्ये शस्त्र नसलेच त्यांच्या या रूपाला बौद्ध रूप म्हणतात. येथील मूर्तीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते एकटेच उभे आहेत व त्यांच्या पाठीमागच्या मंदिरात रुक्मिणी, सत्यभामा, वराही, राधिका यांच्या मूर्ती आहेत. भगवंतांना सदैव भक्ताची व त्यांच्या भक्तीची ओढ लागलेली असते, म्हणूनच ते भक्तासाठी त्यांचे सर्व गोद सोडून पुढे आले आहेत व त्यांना पाहण्यासाठी म्हणून या तिन्ही देवी त्यांचा शोध घेत तेथे आलेल्या दिसत आहेत. या तिघींच्या मूर्ती गंडकी पाषाणाच्या आहेत. विठ्ठलाचे हे रूप शिव स्वरूप आहे, कारण त्यांच्या मस्तकावर शिवलिंग आहे. ही मूर्ती वालुकामय असून ती भीमा नदीतून प्रकट झालेली आहे. तेथे अभिषेकाच्या वेळी मस्तकावर केवळ पाण्याचा अभिषेक करतात व पंचामृताचा अभिषेक मूर्तीला चांदीचे पाय लावून त्यावर करतात. भगवंताचे दर्शन घेण्यास आलेल्या भक्तमंडळी भगवंतांच्या चरणावर डोके ठेवून पदस्पर्श करतात. भगवंताचे चैतन्य सतत तेथे जाणवते, कारण ही निशस्त्र मूर्ती क्षमाशील आहे. तेथे गेलेल्या प्रत्येकाला मनशांतीची अनुभूती येत असते. पांडुरंगाचे रूप तिरुपती सारखे आहे. ही मूर्ती देखील लक्ष्मीपतीची आहे. त्यांच्या जवळ अनन्य भाव असतो. त्यांच्यावर भगवंत दया करतो, म्हणून आपल्या अंतस्थ भाव कायम ठेवून पांडुरंगाचे दर्शन घेतले तर तीच मूर्ती आपल्याला डोळे मिटल्यावर हृदयात स्थित असल्याची प्रचिती येते. तिथेच दर्शन घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही 6 जुलै रोजी आषाढी एकादशीला भक्त पंढरपुरामध्ये भगवंताच्या भेटीला पोचलेले आहेत. चला तर आपणही देखील पंढरपूरला जाऊ आणि विठ्ठलाचे दर्शन घेऊ. पांडुरंग पांडुरंग.